नीलू. आमच्याकडे नीलू नावाचा एक कुत्रा होता. त्याचे भुरकट काळे पिवळसर केस ऊन सावलीसारखे वाटत. उन्हात, सावलीत व दिव्यांच्या प्रकाशात त्याच्या केसांच्या छटा वेगवेगळ्या दिसत. कानांची रुंदी व अडदारपणा तर काही औरच होता. डोक्याचा वरचा भाग इतर कुत्र्यांच्या मानाने मोठा व रुंद होता. खालचे लांबोडके डौलदार शेपूट असेलशीर कुत्र्याच्या शेपटासारखे दाट केसाळ, पण वरच्या बाजूस वळलेली. पाय असेलशीर कुत्र्यासारखे लांब, पण पंजे गावठी कुत्र्यासारखे मजबूत, रुंद व वाकलेल्या नखांचे होते. शरीराचा पुढचा भाग रुंद, भारी भक्कम, तर मागचा भाग सपाट पोटामुळे बारीक, चपळपणाला साजेसा होता. डोळे काळेही नव्हते व भुरेही. त्याच्या गोल गोल व काळ्या कडा असलेल्या डोळ्यांचा रंग मधासारखा होता, जो उन्हात तरल सोनेरी दिसे व सावलीत गोठलेल्या मधासारखा पारदर्शी दिसे. शरीराच्या ठेवीप्रमाणे त्याच्या सवयी आणि स्वभावही वेगळाच होता. उंच भिंत तो एका ढांगेत ओलांडत असे. आवाज इतका दमदार, गंभीर व घुमणारा होता की रात्रीच्या नीरव शांततेत तो एकदा भुंकला की सारे वातावरण कंपित होत असे. इतर कुत्र्यांसारखे खाण्यासाठी आसुसलेले असणे, आनंद व्यक्त करण्यासाठी शेपूट हलविणे, कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी चाटणे, मालकाकडे याचकासारखे दीनवाणपणाने पाहणे, मागे मागे फिरणे, उगाच भुंकत चावणे यापैकी कुठलाही सवय त्याला नव्हता. मी बरेच कुत्रे पाहिले व पाळले आहेत, पण कुत्र्याच्या स्वभावातील दीनवाणपणाने पाहणे, मागे मागे फिरणे, उगाच भुंकत चावणे यापैकी कुठलाही सवय त्याला नव्हता. मी बरेच कुत्रे पाहिले व पाळलेले आहेत, पण कुत्र्याच्या स्वभावातील दीनवाणेपणाऐवजी स्वाभिमानी ऐट पहिल्यांदाच मी नीलूमध्ये पाहिली. त्याच्या आवडीचा पदार्थ बेपर्वाईने त्यापुढे टाकलास तो खाणे तर लांबच, पण त्याकडे ते पाहतही नसे. कधी त्याला रागवले, थोडे झिडकारले तर खूप समजूत काढल्याशिवाय तो माझ्यासमोरही येत नसे. गेली 12 वर्षे त्याचे बसण्याचे ठिकाण एकच होते. वरांड्यात पहिल्या पायरीजवळ बसून स्वारी येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवत असे. माझ्याकडे नेहमी येणाऱ्या बहुतेकांना तो ओळखत होता. कोणी विशेष परिचित व्यक्ती आल्यास तो वर्दी देण्यासाठी हळूहळू चालत माझ्या खोलीच्या दरवाजाजवळ येऊन उभा राही. तो तसा उभा राहिला की ओळखावे कोणी विशेष पाहुणा आलेला आहे. अशावेळी मी ओ आलो म्हटल्यावरच तो पुन्हा आपल्या नेहमीच्या जागेवर स्थानापन्न होत असे. कुत्र्यांना भाषा नाही, पण आवाज ओळखता येतात. नीलूचे आवाजाचे ज्ञान इतके विलक्षण होते की त्याच्याशी बोलणे म्हणजे भाषा समजणाऱ्या माणसाची गप्पा मारण्यासारखेच असायचे. बाहेर रस्त्यावर जर कोणी त्याला सांगितले की बाई तुला हुडकत आहेत नीलू, तर तो विजेच्या वेगाने कंपाऊंड ओलांडून येऊन माझ्या खोलीसमोर माझ्या आदेशाची वाट पाहत उभा राही. मग काही काम नाही, तू जा म्हणेपर्यंत तसाच ताटकळत उभा राहायचा. जर कामाच्या नादात तो आलेला मला समजले नाही तर त्याला कितीतरी वेळा तसेच उभे राहावे लागे. नीलूत हिंस्रपणाचा लवलेशही नव्हता. त्याच्या 14 वर्षाच्या आयुष्यात आम्ही त्याला कोणा पक्षावर झेप टाकताना व त्यांना मारताना पाहिले नाही. त्याच्या या स्वभावाचे मला नाही तर पाहणाऱ्या सर्वांनाच नवल वाटायचे. माझ्या बंगल्याच्या दारांच्या तावदानात बऱ्याच वेळा पक्षी घरटी बांधत. छोटे छोटे पंख फुटल्यावर पक्ष्यांची पिल्ले ओढायचा प्रयत्न करू लागली की कधी कधी जमिनीवर पडत. नीलू त्या पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडी. त्याच्या भीतीने इतर कुठल्याही प्राण्याची त्या चिमुकल्या, ओढणाऱ्या, पडणाऱ्या जीवावर दृष्टी टाकण्याची हिंमत होत नसे. कधी कधी तर तो स्वतः त्या छोट्या पिल्लांना घरट्यात ठेवण्यासाठी अलगदपणे तोंडात उचलून माझ्याकडे आणत असे. जोपर्यंत शिडे लावून त्यांना सुखरूप त्याच्या घरट्यात ठेवायची व्यवस्था होत नसे, तोपर्यंत तो पिल्लांना अलगदपणे आपल्या तोंडात धरून उभा राही किंवा त्यांना माझ्या हातात देऊन वाट पाहण्याच्या पवित्रात उभा राही. रोज सकाळी मोर, ससे, कबुतरे यांना दाणापाणी देण्यासाठी मी बाहेर पडेल की थंडी, वारा, पाऊस कोणताही मोसम असो, स्वारी दारात तयार असे. माझ्याबरोबर सर्वत्र चक्कर मारत असे. पक्ष्याच्या खोल्यांना 2 फूट उंचीच्या भिंतीवर जाळी लावलेली असे. नीलू न चुकता रोज भिंतीवर 2 पंजे ठेवून उभ्या राहून आपल्या गोल गोल डोळ्यांनी प्रत्येक खोलीतील पशुपक्ष्यांचे निरीक्षण करी. रात्री सगळे झोपल्यानंतर उन्हाळ्यात बाहेर लॉनवर बसून व थंडीत वरांड्यातील पलंगावर बसून तो पहारा देई. रात्री बऱ्याच वेळा सगळ्या अंगभर तसेच पशुपक्ष्यांच्या खोल्यांवर चक्कर मारी. चांदणी रात्र असो, काळक असो, ढग गडगडत असोत वा सोसाट्याचा वारा असो, त्याच्या नित्यक्रमात कधी खंड पडत नसे. रात्रीच्या नीरव शांततेत त्याच्यावर धीर गंभीर आवाज आणि तो कुठे पहारा देत आहे हे समजत असे. ससे जमिनीच्या खाली चर खणून लांबच लांब बाहेर मार्ग तयार करत असत. एक रात्री माझे ससे चर खणत खणत शेजारच्या कंपाऊंडमध्ये गेले. तेव्हा पुढे असणाऱ्या सशांना रानमांजराने जखमी केले. एका पाठोपाठ एक
ससे बाहेर येऊन त्या रानमांजराच्या बक्षस्थानी पडले असते. पण त्यांच्या सुदैवाने नियमित पहारा देताना पानांच्या सळसळण्यावरून शंका येऊन नीलूने बाहेर पाहिल्यावर धुक्याने भरलेल्या त्या चांदण्या रात्रीतही नीलूने सशांवरील संकटाची बहुतेक चाहूल लागली असावी. त्याने बाहेर उडी मारताच मांजर पळून गेले. आपल्या घरातील सशांनी परत बाहेर येऊ नये म्हणून रात्रभर तो तसाच दवाने भिजत बिळांच्या तोंडाशी उभा राहिला. हा परोपकार त्याला महागात पडला. थंडीमुळे त्याला निमोनिया झाला व बरेच दिवस औषधे इंजेक्शन घ्यावी लागली. तो निमूटपणे ती घेत असे. एकदा गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यावर मला परस्पर दवाखान्यात नेण्यात आले. संध्याकाळपर्यंत मी आले नाही व कपडे चादरे यांची घरातील लोकांनी केलेली बांधाबाद बघून त्याला काहीतरी वाईट घडले असल्याची शंका आली असावी. कारण माझ्या घरी गेलेल्या प्रत्येक माणसाने नीलूचा उदास चेहरा पाहून आश्चर्य व्यक्त केले. 2-3 दिवस त्यांनी काही खाल्ले पिले नाही. तेव्हा डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांना दवाखान्यात आणण्यात आले. ठिकठिकाणच्या बँडेज पट्ट्यांमधून मला नीट निहाळून पाहण्यासाठी त्याने पलंगाभोवती चक्कर मारल्या. एकदा खात्री पटल्यावर मात्र तो रखवलदाराच्या पवित्र्यात पलंगाखाली बसून राहिला. 2 तासानंतर खूप समजूत काढून त्याला घरी न्यावे लागले. मग 1-2 दिवसाआड दवाखान्यात येण्यासाठी तो उपोषण करू लागला व शेवटी नियमित येणाऱ्यांपैकी एक झाला. त्यामुळे डॉक्टर व नर्सेसशी त्याची गट्टी जमली. नीलू 14 वर्षे जगला व सर्व काळ माझ्याजवळच होता. त्यामुळे त्याच्या कितीतरी आठवणी मनात साठलेल्या आहेत. जगण्याप्रमाणेच त्याचे मरणही दैन्यरहित होते. कुत्ते की मौत मरना असा वाक्प्रचार आहे. पण नीलूसारखे शांत निर्विकारपणे मृत्यूला सामोरे जाणे तर माणसालाही हेवा वाटावा असेच होते. आजपर्यंत माझ्याकडे कितीतरी पशुपक्षी आहेत, पण ज्याला वाईट वाटेल म्हणून काळजी घ्यावी असा कोणी उरलेला नाही.